नमस्कार. नवरात्रीच्या 9 दिवसांच्या उपवासात रोज तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो, बरोबर ना? म्हणूनच आज मी तुमच्यासाठी उपवासाची चटपटीत पनीर कचोरी घेऊन आली आहे. ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. हे पहा, तुम्हाला दाखवण्यासाठी ही कचोरी अशी मी मधून कट केलेली आहे आणि यातलं स्टफिंग किती सुंदर दिसत आहे. आणि ही कचोरी खाण्यासाठी कुठल्याही चटणीची गरज पडत नाही, कारण आपण स्टफिंगच इतकं चटपटीत बनवले ना की ही कचोरी खूप भन्नाट लागते. तर कशी वाटली तुम्हाला ही चटपटीत पनीर कचोरीची रेसिपी? आवडली असेल तर नक्की करून बघा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की कळवा. आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.